हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, 11th मॅथमॅटिक्सचा आपण फर्स्ट चॅप्टर चालू केलेला आहे, ज्या चॅप्टरचं नाव आहे एंगल अँड इट्स मेजरमेंट. एक्सरसाइज 1.2 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 7 पर्यंतचा क्वेश्चन म्हणजे पोर्शन आपण कव्हर अप केलेला आहे. आता आज आपण क्वेश्चन नंबर 8 बघणार आहेत. क्वेश्चन नंबर 7वा आणि क्वेश्चन नंबर 8वा सेमच आहे. जर समजा तुम्ही मागचे लेक्चर बघितले नसतील तर हा व्हिडिओ झाल्यानंतर एक सेपरेट प्लेलिस्ट बनवलेली आहे आपण. हा व्हिडिओ बघितल्यानंतर मागचे लेक्चर एकदा बघून घ्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन. ओके, तुमच्या कामाला येतील. ओके, चला ठीक आहे. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचंय आणि बाजूची जी घंटी आहे तिला कच काढून दाबायचं, कारण की आवाज आला पाहिजे आणि पुढचे व्हिडिओ तुम्हाला टुनकून पडले पाहिजेत. ओके, चला ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 8वा आपण सॉल्व्ह करणार आहेत. क्वेश्चन नंबर 7 आणि 8 सेमच आहे, फक्त थोडाफार फरक आहे ह्याच्यामध्ये. चला ठीक आहे. तर बघा, OPQ इज द सेक्टर ऑफ अ सर्कल. विद्यार्थी मित्रांनो बघा, एक सर्कल आहे. चला ठीक आहे, या ठिकाणी आपण बनवता हा एक सर्कल आहे. तर याचा सर्कलचा सेक्टर कोणता आहे? OPQ. हा O, हा P, हा Q. हा काय आहे? एक सेक्टर आहे. ओके, त्याच्यानंतर सेंटर ऍट O. सेंटर काय आहे? O आहे. अँड रेडियस इज सॉरी, रेडियस किती दिले? 15 सेंटीमीटर. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, ही जी रेडियस आहे 15 सेंटीमीटर, ही पण रेडियस आहे 15 सेंटीमीटर, कारण रेडियस OP पण रेडियस आहे, OQ पण रेडियस आहे. इफ मेजर ऑफ अँगल POQ. ओके, तर POQ जर मेजर केला आपण 30 आहे, अँगल जर 30 असेल, फाइंड द एरिया इनक्लोज्ड बाय एन आर्क. आर्क कोणती आहे? ही PQ आर्क आहे आणि कॉर्ड PQ. ओके, एक कॉर्ड या ठिकाणी तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. हो का, ही PQ कॉर्ड आहे, PQ कॉर्ड आहे आणि आर्क PQ यांच्यामधला एरिया तुम्हाला फाइंड आउट करायचा. चला ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, कशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट करता येईल. मागचा एक क्वेश्चन असाच होता, पण त्याच्यामध्ये फरक काय होता? त्यांनी काय सांगितलं होतं? फाइंड द डिफरन्स बिटवीन द एरिया ऑफ द सेक्टर अँड द एरिया ऑफ द ट्रायंगल. म्हणजे सेक्टरचा एरिया आणि ट्रायंगलचा एरिया याच्यामधला डिफरन्स म्हणजेच या ठिकाणी हा पोर्शन तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. इथं पण तसंच म्हणलंय, पण थोडं जरा फिरून विचारलंय. इथं काय म्हणलंय? फाइंड द एरिया एनक्लोज्ड बाय. ओके, कुणामधला एरिया एनक्लोज्ड बाय? आर्क आणि कॉर्ड. ओके, PQ आर्क आणि PQ कॉर्ड याच्यामधला एरिया. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर सेक्टरचा एरिया मायनस या ट्रायंगलचा एरिया जर केला तर तुम्हाला या आर्क आणि कॉर्ड PQ या दोघांमधला एरिया किती एनक्लोज आहे ते तुम्हाला फाइंड आउट करता येईल. एनक्लोज म्हणजे समाविष्ट असणे. एनक्लोज म्हणजे काय? समाविष्ट असणे. एकदम सोपं आहे. चला ठीक आहे. हा, पहिल्यांदा काय काय दिले विद्यार्थी मित्रांनो? सगळ्यात पहिल्यांदा बघा, रेडियस दिलेली आहे. रेडियस म्हणलं की R 15 सेंटीमीटर दिलेली आहे. अँगल किती दिलाय? मेजर ऑफ अँगल POQ दिलेला आहे. त्यालाच आपण थिटा म्हणूया. थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे 30 डिग्री. डिग्रीचं कन्वर्जन रेडियन मध्ये करूया. 30 डिग्री म्हणजे सर्वांना माहिती आहे π/6 रेडियन. ओके, फाइंड द एरिया एनक्लोज्ड बाय एन आर्क. तर तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे? फाइंड एरिया एनक्लोज्ड बाय आर्क PQ अँड कॉर्ड PQ या दोघांमध्ये एरिया फाइंड आउट करायचा आहे. दॅट इज विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय फाइंड आउट करायचं बघा, एरिया ऑफ सेक्टर. बघा, एरिया ऑफ सेक्टर कोणता सेक्टर? POQ मायनस एरिया ऑफ ट्रायंगल कोणता? OPQ. हा एक ट्रायंगल आहे OPQ, ट्रायंगल OPQ किंवा POQ म्हणा. ओके, तर याच्यामधलं तुम्हाला एरिया फाइंड आउट करायचा आहे. एरिया एनक्लोज्ड बाय एन आर्क PQ अँड कॉर्ड PQ म्हणजेच एरिया ऑफ सेक्टर POQ मायनस एरिया ऑफ सेक्टर एरिया ऑफ ट्रायंगल POQ फाइंड आउट करायचा आहे. याला आपण A1 कन्सिडर करूता, मायनस याला आपण A2 कन्सिडर करूता. तर A1 मायनस A2 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. अलग लक्षामध्ये? ओके, चला ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी तुम्ही काय करा, एक परपेंडिक्युलर ड्रॉ करा. इथून जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला, याला आपण काय नाव देऊता? याला आपण A नाव देऊता किंवा OPQ याला आपण R नाव देऊता. अलग लक्षामध्ये? हा अँगल किती आहे? 30 डिग्री आहे. तर 30च्या अपोजिट साइड म्हणजे ही तुम्हाला RQ फाइंड आउट करता येईल. अलग लक्षामध्ये? चला ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करता? एरिया ऑफ सेक्टर फाइंड आउट करता, म्हणजे A1 फाइंड आउट करता. चला ठीक आहे, A1 फाइंड आउट करायचं आहे. बघा, एरिया ऑफ सेक्टर सगळ्यात पहिल्यांदा आपण फाइंड आउट करता. मी त्याला आपण A1 म्हणलेला आहे. ओके, फॉर्म्युला माहिती आहे सर्वांना? वी नो. बघा, फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. ज्यांना फॉर्म्युला माहिती आहे त्यांनी कमेंट मध्ये सांगा बरं, व्हिडिओ पॉज करून. एरिया ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला वी नो एरिया ऑफ सेक्टर
एरिया ऑफ सेक्टर इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/2 r स्क्वेअर थिटा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सेक्टरला विद्यार्थी मित्रांनो आपण A1 घेऊ ता A1 बरोबर 1/2 r ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो r ची व्हॅल्यू 15 आहे. तर या ठिकाणी काय येणार आहे r चा स्क्वेअर म्हणजे 15 चा स्क्वेअर इनटू थिटाची व्हॅल्यू किती आहे थिटा किती आहे 30 म्हणजे रेडियन मध्ये π/6 रेडियन. तर या ठिकाणी 6 आलं. चला ठीक आहे. आता 15 चा वर्ग सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो 15 चा वर्ग 225 पाय उरलेला आहे अपॉन 2 × 6 उरलेला आहे. चला ठीक आहे. याचं डिवायडेशन करू आपण. चला पहिल्यांदा 2 भाग करायचा का 6 घालायचा 6 भाग जातो का sin 3 18 ओके बघू त्या 6 जातो का sin 3 18 किती उरले sin 3 18 4 उरले. ओके 6 42 जात नाही. ओके चला ठीक आहे. 3 घालून बघू दा 3 घाला 3 2 6 3 7 21 ओके 1 उरला 3 5 15 त्याच्यानंतर किती आले या ठिकाणी 75 आलं. तर 75 पाय अपॉन 4 सेंटीमीटर स्क्वेअर A1 ची व्हॅल्यू बघू आपण नंतर कॅल्क्युलेशन करून बघू. ओके तर A1 ची व्हॅल्यू आपली किती आलेली आहे 75 पाय अपॉन 4 सेंटीमीटर स्क्वेअर आलेली आहे. ओके बघू नंतर काटाकाटी होत्या का नंतर आपण बघू. आता एरिया ऑफ सेक्टर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो A1 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करता पण ट्रायंगलच्या पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ही हाईट फाइंड आउट करावं लागेल. तर हाईट कशी फाइंड आउट करायची बघा हाईट आपल्याला कशी फाइंड आउट करायची आहे तर सर्वांना माहिती आहे 30 डिग्रीच्या अपोजिट साइड काय असते 30 डिग्रीच्या अपोजिट साइड मागील लेक्चर मध्ये अँगल किती दिलता 45 डिग्री दिलता. तर 45 डिग्रीच्या अपोजिट साइड सर्वांना माहिती आहे 1/√2 × हायपोटेन्यूस असतं. तर या ठिकाणी 30 डिग्री अँगल दिलेला आहे. मग 30 डिग्रीच्या अपोजिट साइड सर्वांना माहिती आहे 1/2 × हायपोटेन्यूस असतं. तर या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो वी नो तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे वी नो साइड अपोजिट टू 30 डिग्री इज साइड अपोजिट टू 30 डिग्री इज किती असतं साइड अपोजिट टू 30 डिग्री इज 1/2 हायपोटेन्यूस असतं 1/2 हायपोटेन्यूस बरोबर आहे. ओके हा मग साइड अपोजिट टू 30 डिग्री कोणती आहे QR आहे. साइड अपोजिट टू 30 डिग्री कोणती आहे QR आहे विच इज इक्वल टू 1/2 आणि हायपोटेन्यूस कोणता विद्यार्थी मित्रांनो हो का हा परपेंडिक्युलर 90 डिग्री 90 डिग्रीच्या अपोजिट साइड कोणती आहे OQ आहे. OQ ची व्हॅल्यू किती आहे 15 आहे. सरळ सरळ इथं 15 पुटअप करा. ओके किंवा पहिल्यांदा OQ लिहा OQ केलं OQ ची व्हॅल्यू पुटअप करा 15. तर या ठिकाणी किती आलं 15. तर या ठिकाणी 15/2 म्हणजे ही आली QR ची व्हॅल्यू QR ची व्हॅल्यू 15/2 म्हणजे 7.5 आहे ते आपल्याला माहित आहे पण नंतर काटाकाटी करूता बरोबर आहे. ओके आता या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करता कारण की आपल्याला माहित आहे एरिया ऑफ सेक्टर मायनस एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचं आहे. ओके A1 फाइंड आउट केला आता A2 फाइंड आउट करायचं आहे म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. वी नो एरिया ऑफ ट्रायंगल कोणता ट्रायंगल आहे एरिया ऑफ ट्रायंगल POQ एरिया ऑफ ट्रायंगल POQ इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/2 बेस काय विद्यार्थी मित्रांनो OP हा बेस आहे इनटू हाईट काय आहे QR आहे. चला ठीक आहे व्हॅल्यू पुटअप करा. आता सर्वांना व्हॅल्यू माहिती आहे हे झालं 1/2 OP ची व्हॅल्यू किती आहे 15 आहे आणि QR ची व्हॅल्यू किती आहे 15/2 आहे. चला ठीक आहे बघा आता काय येणार आहे मग 15 गुणिले 15 म्हणजे किती येणार आहे 225 भागिले 2 दोन्ही 4. तर एरिया ऑफ ट्रायंगल यालाच विद्यार्थी मित्रांनो आपण A2 म्हणलेला आहे. ओके आणि हे सेंटीमीटर स्क्वेअर किंवा स्क्वेअर सेंटीमीटर. तर A1 भेटलाय A2 भेटलाय तर A1 - A2 फाइंड आउट करू शकतो. ओके तर बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय येणार आहे आता A1 - A2 therefore A1 - A2 बरोबर A1 ची व्हॅल्यू किती आहे 75 पाय अपॉन 4 आहे मायनस A2 ची व्हॅल्यू किती आहे 225 अपॉन 4 आहे. आता या ठिकाणी 75 अपॉन 4 इथं पण 75 अपॉन 4 आहे. ओके कारण 225 मध्ये 75 लपलेला आहे तर 75 अपॉन 4 जर कॉमन घेतलं तर मध्ये काय उरलं विद्यार्थी मित्रांनो 75 अपॉन 4 जर कॉमन घेतलं तर मध्ये पाय उरला मायनस 75 अपॉन 4 कॉमन घेतले पण 225 ओके 225 ओके याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं 75 आपण कॉमन घेतले म्हणजे भागिले 75 करावं लागेल. तर किती उरतात बघा 25 5 25 25 25 50 25 3 75 आणि 25 25 200 25 9 250 9 3 1 3 3 3 9 तर 3 उरतात या ठिकाणी इथं आलं 3. ओके दिस इज द सेंटीमीटर स्क्वेअर.
तर A1/A2 आलेला आहे. आता 75 त्रिक सर्वांना माहिती आहे 225 होतात. 75 त्रिक 225. ओके, तर 75/4 आणि इथं 75/4 जर आपण कॉमन घेतलं इथं पाय उरला आणि 225 भागिले जर 75 केलं 3 उरतात. रिव्हर्स मल्टिप्लिकेशन करा, हेच उत्तर येते. अलग लक्षामध्ये. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी कॉमन घेतलेलं आहे. ओके, तर A1/A2 ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे किती 75/4 इंटू पाय मायनस 3 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, दिस इज आवर आन्सर. सर्वांना समजलं? येस ऑर नो सांगा. आता 2 क्वेश्चन राहिलेले आहेत. तर पुढील एका लेक्चरमध्ये आपण 2 क्वेश्चन कव्हर अप करूया, म्हणजे एक्सरसाइज आपली 1.2 या ठिकाणी एंड होईल. ओके, आणि नेक्स्ट चॅप्टर कोणता घ्यायचा आहे? यस, मला कॉमेंट्स मध्ये सांगा. नेक्स्ट चॅप्टर आपण तुमच्या मनावर चालू करूया. ओके, चला, चॅनल जर नवीन असाल सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करायचा आहे. जय हिंद, जय परिवर्तन.